Good morning, children. So everyone, you wrote your test, no? So okay, it is good for everyone because it is what one of the what revision for you and how many lesson you learned, no? That all recapitulation for you. Okay, everyone test. And in the previous class, I sent you a PDF file of lesson number 5 सफलता का मंत्र का मैंने क्या किया था कि PDF फाइल ऑलरेडी मैंने सेंड किया है ना. I hope everyone you wrote and completed your CW. So next we will move to the next lesson number 6. मैं कागज हूँ. Okay, मैं कागज हूँ. कागज means what? Paper. Okay, I am a paper. So here कागज means paper. मैं कागज हूँ. तो हम लोग क्या करते हैं? कुछ भी लिखना है. यस, तो क्या करते हैं कि हम कागज से क्या करते हैं कि लिखते, कागज में लिखते हैं. या न्यूज़पेपर पढ़ने के लिए हम कागज भी यूज कर सकते हैं. मतलब न्यूज़पेपर में हम कागज के रूप में क्या करते हैं कि न्यूज़पेपर को देखते हैं और वहाँ अक्षर देते हैं. न्यूज़पेपर, टेक्स्ट बुक, नोटबुक है ना. तो क्या है कि कागज का भी क्या होता है कि अपना फीलिंग रहता है. तो यहाँ एक लेसन दिया है मैं कागज हूँ. कागज अपने बारे में बोल रहा है. तो कागज क्या क्या बोल रहा है यहाँ हम देखेंगे. ओके, ऑल ऑफ यू अपना टेक्स्ट बुक पेज नंबर 29. पाठ का परिचय. इस पाठ के द्वारा कागज के निर्माण और सदुपयोग के बारे में बताया गया है. इस पाठ में क्या क्या है कि कागज का निर्माण, उसे कैसा हमने बनाया है और कैसे बना है और कागज का क्या क्या उपयोग है. यस, हम लोग क्या करते हैं, कहीं भी कागज मिले तो फाड़ देते हैं. तो उसका उपयोग क्या है, तो इसके बारे में यहाँ लेसन में हमें बताया गया है. तो देखिए सब लोग. आसमान में छाए बादल देख बच्चे बहुत खुश थे. दोपहर में तेज बारिश से आंगन पानी से भर गया. यहाँ देख लक्ष्मी एक नई काफी उठा लाई. वहाँ राघवन और माधवन के पास बैठकर काफी के पन्ने फाड़कर कागज की नाव बनाने लगी. उन्होंने कागज की बहुत सारी नावें बना ली. तो यहाँ क्या हुआ कि आसमान में छाए बादल देख बच्चे बहुत खुश थे. ओके, बच्चे मतलब क्या? चिल्ड्रन. ओके, बहुत तो खुश थे क्योंकि जो आसमान, स्काई, बादल मतलब क्लाउड. ओके, जो बारिश के समय में क्या होता है कि आसमान में बादल छा जाता है. मतलब ಮಳೆ ಬರೋ ಟೈಮ್ ಅಲ್ಲಿ ನಮಗೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ ಫುಲ್ ಮೋಡ ಆದಂಗ ಆಗುತ್ತೆ, ಮಳೆ ಬರುತ್ತೆ ಅಂತ ನಮಗೂ ಗೊತ್ತಾಗ್ಬಿಡುತ್ತೆ. सो इस समय में बहुत बच्चे लोग क्या थे कि बहुत खुश थे बिकॉज आफ्टर सम टाइम इट विल बी रेनिंग, सो दे आर वेरी हैप्पी. ओके, सो दोपहर में तेज बारिश से आंगन पानी से भर गया था. तो उसके बाद क्या हो गया कि दोपहर को बारिश भी आ गया और वहाँ उनका घर का आंगन है ना. ओके, आंगन में क्या हो गया कि आंगन में भी बहुत सारा पानी भी भर गया. आंगन ಅಂದ್ರೆ ಏನು? अंगड़. मने ಮುಂದೆ ನಾವು ಕೋಟಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ, जो घर के सामने जो प्लेस है ना उसे हम आंगन कहते हैं. that is what underground down ಇರ್ತದಲ್ಲ. so the water will be filled there. ನೀರು ಕೂಡ ತುಂಬಿಡುತ್ತೆ ಅಲ್ಲಿ. ಸೊ ಅದೇ ತರ ಏನಾಯ್ತು, ಮಧ್ಯಾಹ್ನ ಮಳೆ ಬಂದು ಏನಾಯ್ತು, ಫುಲ್ ನೀರು ತುಂಬಿಟ್ಟಿತ್ತು. यहाँ देखो लक्ष्मी, यहाँ देख लक्ष्मी एक नई काफी उठा लाई. तो इसको देखकर मतलब जो पानी भरा है वहाँ पानी को देखकर जो लक्ष्मी मतलब एक लक्ष्मी एक नामक लड़की ने क्या किया है कि एक काफी लेकर आ गई. काफी मतलब क्या है? काफी मीन्स नोटबुक. ओके, काफी लेकर आ गई अंदर से. ओके, वहाँ राघवन और माधवन के पास बैठकर काफी के पन्ने फाड़कर कागज की नाव बनाने लगे. और क्या किया कि उन्होंने उन लोगों ने, जो लक्ष्मी ने जो क्या लेकर आई थी, काफी लेकर आई थी ना, तो उस काफी के पन्ने मतलब पेजेस. ओके, पन्ने को फाड़ कर क्या किया कि वहाँ एक एक नाव बनाने लगे. तो नाव मतलब क्या है? बोट. सॉरी, बोट. एंड पन्ना, और पन्ने मतलब क्या है कि पेज. नोटबुक में जो पेज रहता है ना, वहाँ पेज फाड़ कर क्या करने लगे कि वहाँ एक अपने आप के तरीके से नाव बनाने लगे. ಅಂದ್ರೆ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ನೋಟ್ಬುಕ್ ಅಲ್ಲಿರುವ ಪೇಜ್ ಅನ್ನು ಹರಿದು ದೋಣಿ ಮಾಡ್ತಿರ್ತಾರೆ. ಸೊ ಐ ಹೋಪ್ ಎವ್ರಿವನ್ ಯು ಡಿಡ್ ದಿಸ್ ಒನ್.
ಆಲ್ರೆಡಿ ನೀವು ಕೆಲವೊಂದ್ ಕಡೆ ಮಾಡಿರ್ತೀರಿ, ಎಲ್ಲರೂ ನೀರು ಹರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ರೆ ಬುಕ್ ಅಥವಾ ಯಾವ್ದೋ ಪೇಪರ್ ತಗೊಂಡು ಏನ್ ಮಾಡೋದು, ಬೋರ್ಡ್ ಮಾಡಿ ಆ ನೀರಲ್ಲಿ ಬಿಟ್ಬಿಡೋದು. ಸೊ एवरीवन यू डिड मे बी ओके। उन्होंने कागज की बहुत सारी नावें बनाई, सिर्फ एक नावें नहीं बहुत सारे नावें। वो लोग कौन कौन, माधवन, राघवन और लक्ष्मी तीनों मिलकर क्या किए कि बहुत सारे नावें बनाकर पानी में छोड़ने लगे थे। बहुत अंद्रेनु बहಳ, ಬಹಳ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು ಅವರು ಅಂತ ಬೋಟ್ ಗಳನ್ನು ಮಾಡಿ ನೀರಲ್ಲಿ ಬಿಡ್ತಾ ಇದ್ರು। लक्ष्मी अभी भी पन्ने फाड़ रही थी, तभी उसे एक आवाज सुनाई दी, रुको मुझे यूं बेरहमी से मत फाड़ो। आवाज सुनकर लक्ष्मी चौंक गई। इधर उधर देखने पर उसे कोई दिखाई नहीं दिया, तो वह पन्ने फाड़कर नाव बनाने लगी। दोबारा आवाज सुनाई दी, उसे दोबारा आवाज सुनाई दी, मेरे मना करने पर भी तुम पन्ने फाड़ रही हो। यहाँ सुनकर लक्ष्मी डर गई। तीनों बच्चों एक दूसरे का मुंह ताकने लगे। बच्चों को डर सहमा देख पुनः आवाज आ गई, डरो मत बच्चों, मैं तुम्हारी कॉपी का कागज हूँ, तुम मेरे दुरुपयोग कर रहे हो। कोई मेरा दुरुपयोग करता है तो मुझे दुख होता है। आज मैं तुम्हें अपनी कहानी सुनाता हूँ, मुझे विश्वास है कि मेरे कहानी सुनकर तुम मेरे सही उपयोग करोगे। तुम सुनो बच्चों, मैं कागज हूँ, मैं सबके घर में रहता हूँ। पुस्तकें, कैलेंडर, पत्र पत्रिकाएं, अखबार, डिब्बे आदि मुझसे ही बने हैं। तो यहाँ क्या होता है, तीनों बच्चे मिलकर क्या कर रहा है, लक्ष्मी कागज फाड़ रही है। ओके, पन्ने फाड़ रही, पन्ने मतलब पेजेस। ओके, पेज ಅನ್ನು ಏನ್ ಮಾಡ್ತಿದ್ದಾಳು, ತೆಗಿತಾ ಇರ್ತಾಳೆ, ಅವರಿಬ್ರು ಬೋಟ್ ಅಥವಾ ನಾವ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ನೀರಲ್ಲಿ ಬಿಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ, ಹೌದಾ। तो उस समय क्या होता है देखिए, लक्ष्मी अभी भी पन्ने फाड़ रही थी, फिर भी लक्ष्मी एक एक करके पन्ने फाड़ रही थी, नंदे पेज अನ್ನು ಕಿರ್ತಾ ಇರ್ತಾಳೆ ಅವಳು। तभी उसे एक आवाज आ गई, आवाज सुनाई दे। आवाज मतलब क्या है कि साउंड। जो पन्ने फाड़ रही थी ना, ಆ ಪೇಜ್ ಅನ್ನು ಹರಿತಾ ಇದ್ದಲ್ಲ, ಆ ಪೇಜ್ ಹರಿಯೋ ಕಡೆ ಅವಳಿಗೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ಒಂದು ಸೌಂಡ್ ಕೇಳಿಸುತ್ತೆ। रुको मुझे बेरहमी से मत फाड़ो, और क्या कह रही है कि वहां आवाज रुको, स्टॉप, ನನಗೆ ಈ ತರ ನೀವು ಏನ್ ಮಾಡಬೇಡ್ರಿ, ಅನಾವಶ್ಯಕವಾಗಿ ನನಗೆ ಅಥವಾ ನಿರ್ದಯವಾಗಿ ನನ್ನ ನೀವು ಈ ತರ ಹಾಳು ಮಾಡಬೇಡ್ರಿ ಅಥವಾ ಹರಿಬೇಡ್ರಿ ಅಥವಾ ತೆಗಿಬೇಡ್ರಿ ಏನಾ ಅಂತ ಅಂತ ಆ ತರ ಸೌಂಡ್ ಬರ್ತಾ ಇದೆ। आवाज सुनकर लक्ष्मी चौंक गई। यस, आप कभी भी लिख रहे हो एक बुक में, एक कॉपी में, और कॉपी आपसे बोल रहा है या पन्ने आपसे बोल रहा है, तो आपको कुछ शॉक लगेगा, या आप भी पन्ने से बात करने लगेंगे नहीं ना। ನೀವು ಬರೆದಿರಬೇಕಾದ್ರೆ ಸುಮ್ಮನೆ ಒಂದು ಪೇಜ್ ಬಂದು ನಿಮ್ಮ ಕಡೆ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ರೆ ನೀವು ನಾ ಪೇಜ್ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ಆರಾಮಾಗಿರ್ಬೋದಾ, ಇಟ್ ವಿಲ್ ವಾಟ್ ಬಿಕಮ್ ಅ ಲಿಟಲ್ ಶಾಕ್ ಫಾರ್ ಅಸ್, ಹೌದಲ್ಲ, ಶಾಕ್ ಆಗುತ್ತದಿಲ್ಲ, ಪೇಪರ್ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದೆ ಶಾಕ್ ಆಗುತ್ತಲ್ಲ, ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲೇನು ನಿಜವಾಗ್ಲೂ ಪೇಪರ್ ಮಾತಾಡ್ತಾ ಇರೋದಿಲ್ಲ, ಸೊ ಪೇಪರ್ ತನ್ನ ಏನು ಫೀಲಿಂಗ್ಸ್ ಅನ್ನ ಈ ರೀತಿ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ। ರೈಟರ್ ಯಾರು ಬರ್ದಿರ್ತಾರಲ್ಲ ಅವರು ತಮ್ಮ ಏನು ತಾವೇ ಪೇಪರ್, ತಮ್ಮ ಬಗ್ಗೆ ಪೇಪರ್ ಬಗ್ಗೆನ ವ್ಯಕ್ತಪಡ್ತಾರೆ ಏನು ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಂಡು। ಸೊ ಪೇಪರ್ से क्या आवाज आ रही कि मुझे बेरहमी से, बेरहमी निर्दयವಾಗಿ ನನ್ನ ಏನ್ ಮಾಡಬೇಡಿ ನೀವು ಹರಿದು ಹಾಕಬೇಡ್ರಿ। आवाज सुनकर लक्ष्मी चौंक गई। इधर उधर देखने पर उसे कोई दिखाई नहीं दिया, और क्या करती है कि कौन तो बोल रहा है, कोई बोल रहा है, यहाँ उनको मालूम नहीं पड़ता है, तो इधर उधर देखती है और क्या करती है कि फिर से वहाँ पन्ने फाड़ने के लिए चालू करती है। मतलब आ कड़े ಈ ಕಡೆ ನೋಡ್ತಾಳೆ ಅವಳು, ಎಲ್ಲೋ ಅವಳಿಗೆ ಕಾಣ್ತಾ ಇಲ್ಲ, ಯಾರೂ ಇಲ್ಲ, ಅಂದ್ರೆ ನನಗೇನೋ ಏನೋ ಬಾಸ್ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಏನೋ ಅಂದ್ಕೊಂಡಿರ್ಬೋದು ನಾನು ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಂಡು ಮತ್ತೆ ಪೇಜಸ್ ಅನ್ನು ಹರಿಲಿಕ್ಕೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡ್ತಾಳೆ। उसे दोबारा आवाज सुनाई दी, फिर से जब वो पन्ने फाड़ने लगी ना, तब क्या होता है कि वहाँ लक्ष्मी को फिर से वहाँ आवाज सुनाई देता है, रुको मुझे अनावश्यक या मुझे क्या बेरहमी से आप मत फाड़ो, ऐसा सुनाई देता है। मेरे मना करने पर भी तुम पन्ने फाड़ रही हो। पेपर क्या, पन्ने क्या बोल रहे हैं कि पेज ಏನಂತ ಹೇಳ್ತಿದೆ, मेरे मना करने से, ನಾನ್ ಬೇಡ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು ನೀನು ಮತ್ತೆ ನೀನು ನನ್ನನ್ನು ಹರಿತಾ ಇದೀಯಾ, ಮತ್ತೆ ಪೇಜ್ ಹರಿತಾ ಇದೀಯಾ ಅಂತ ಕೇಳ್ತಿದ್ದಾರೆ। यहाँ सुनकर लक्ष्मी डर गई। अब now what happened? Lakshmi she became what? Scared, because there is no one.
Okay, no one came near there. There are only three are there. Okay, and here someone they are talking, but who don't know, and that sound is coming from where, that is also they don't know. So she got what scared towards that sound. ಆ ಸೌಂಡ್ ಬರ್ದಕ್ಕೆ ಸ್ವಲ್ಪ ಏನಂತಾಳೆ ಹೆದರ್ತಾಳೆ. तीनों बच्चों एक दूसरे का मुंह तकाने लगे. और क्या होता है कि तीनों बच्चे एक दूसरे का मुंह तकाने लगे, मतलब देखते रहते हैं. ನೀನ್ ಹೇಳಿದ್ಯಾ ಬೇಕಂತ ನಾಟಕ ಮಾಡ್ತಾನೆ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಂಡು ಅವ್ರು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಒಬ್ರಿಗೊಬ್ರು ಮುಖ ನೋಡ್ಕೋತಾ ಇರ್ತಾರೆ. 3 ಜನ ಇರ್ತಾರೆ ಹೌದಲ್ಲ. राघवन, माधवन एंड लक्ष्मी क्या करते हैं कि अपने अपने मुंह देखने शुरू करते हैं. बच्चों को डर सहमा देख पुनः आवाज आई. जो बच्चों को क्या होता है कि बहुत डर लगता है कि किसने यहाँ आवाज दिया, किसने कौन यहाँ बोल रहा है. यहाँ देखकर क्या करता है कागज फिर से अपना आवाज उठाती है या आवाज करती है. क्या करती है, कोई मेरा दुरुपयोग डरो मत बच्चों, मैं तुम्हारी काफी का कागज हूँ, तुम मेरे दुरुपयोग कर रहे हो. तब कागज क्या बोलता है कि डरो मत बच्चों, मैं तुम्हारे काफी का कागज हूँ. काफी मतलब जो नोटबुक का पेजेस. ओके, आई एम योर पेजेस ऑफ नोटबुक और नोटबुक्स पेज. ओके, यू डोंट फील what afraid because I am your friend, like, okay, because everyone they are using the what textbook, notebook, everything. Okay, so like that I am your notebook, pages of notebook. Okay, and you don't be scared with me. और मुझे आप दुरुपयोग कर रहे हो. दुरुपयोग मतलब क्या कि जो उपयोग में अच्छे के लिए उपयोग किया वो सदुपयोग होता है. जो बुरे के लिए उपयोग किया तो उसे क्या कहते हैं, दुरुपयोग कहते हैं. और कागज बोल रहा है कि आप मेरा दुरुपयोग कर रहे हो, बुरे तरीके से आप मुझे यूज कर रहे हो. कोई मेरा दुरुपयोग करता है तो मुझे दुख होता है. और क्या कहता है कि काफी बोल रहा है इधर, या पेपर बोल रहा है, कोई भी मेरा दुरुपयोग किया तो मुझे बहुत दुख होता है. ಯಾರನ್ನ ನಾನು ದುರುಪಯೋಗ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ರೆ ನನಗೆ ಬಹಳ ಬೇಜಾರಾಗುತ್ತೆ ಹೌದಲ್ಲ. ಒಳ್ಳೇದಕ್ಕಾಗಿ ಯೂಸ್ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ರೆ ಅದು ಒಳ್ಳೇದು, ಸದುಪಯೋಗ. ಈ ಕೆಟ್ಟದಕ್ಕಾಗಿ ಯೂಸ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಅದು ಏನೋ ದುರುಪಯೋಗ, ಕೆಟ್ಟದದು. ಯಾರಾದ್ರೂ ನನ್ನ ಕೆಟ್ಟದಕ್ಕಾಗಿ ಯೂಸ್ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ರೆ ನನಗೆ ಬಹಳ ಬೇಜಾರಾಗುತ್ತೆ ಅಂತ, ನೋವಾಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. आज मैं तुम्हें अपनी कहानी सुनाता हूँ. और क्या कहती है कि मैं आज कागज हूँ, मैं कागज, मेरे बारे में आपको कहानी सुनाता हूँ. तो आपको क्या करना है कि यहाँ मेरा कहानी है, आपको सुनना है. मुझे विश्वास है कि मेरी कहानी सुनकर तुम मेरा सही उपयोग करोगे. ओके, और क्या कहते हैं कि जो मैं कहानी बोलूंगी ना तो उसके बाद आप मेरा सही उपयोग करेगी. यहाँ मेरा आपके बात में क्या है कि विश्वास है, यहाँ बोलती है. ಹೌದಾ, ನಾನು ನನ್ನ ಕತೆ ಹೇಳ್ತೀನಿ. ನಾನು ಪೇಪರ್ ಅಥವಾ ನಾನೇನೋ ಕಾಗಜ್ ಇದ್ದೀನಿ ಹೌದಲ್ಲ. ಸೊ ಆ ಕಾಗಜ್ ಏನಂತದೆ, ನಾನು ನಿಮ್ಗೆ ನನ್ನ ಬಗ್ಗೆ ಕತೆ ಹೇಳ್ತೀನಿ. ಹಾಗೂ ನನ್ನ ಕತೆ ಕೇಳಿದ್ರೆ ನೀವು ಕೂಡ ಏನ್ ಮಾಡ್ತೀರಿ, ಚೆನ್ನಾಗಿ ಅಥವಾ ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸಕ್ಕಷ್ಟೇ, ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅಷ್ಟೇ ಉಪಯೋಗ ಮಾಡ್ಕೋತೀರಿ. ಒಳ್ಳೇದಂದ್ರೆ ಸದುಪಯೋಗ ಮಾಡ್ಕೋತೀರಿ. ಸೊ ನನಗದು ನಿಮ್ಮ ಮೇಲೆ ವಿಶ್ವಾಸ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. तो सुनो बच्चों, मैं कागज हूँ, मैं सबके घरों में रहता हूँ. पुस्तकें, कैलेंडर, पत्रिकाएं, अखबार, डिब्बे आदि मुझसे ही बने हैं. और क्या कहती है कि मेरा नाम या मैं कागज हूँ, ನಾನು ಒಂದು ಪೇಪರ್ ಅದರ ಕಾಗಜ್. ಸೊ मैं सब घर में रहता हूँ ಅದಲ್ಲ. everyone their home they have a paper. ಇದನ್ನ ಎಲ್ಲರ ಮನೆ, that is related to newspaper or blank paper or a water textbook paper, notebook paper. Okay, it's left on you, but we have one paper in our home. ನಮ್ಮ ಮನೆ ಎಲ್ಲರ ಮನೇಲಿ ಪೇಪರ್ ಇದೆ ಹೌದಲ್ಲ. ಸೊ ಅಲ್ಲೇನು ಎಲ್ಲರ ಮನೇಲೂ ನಾನು ಪೇಪರ್ ಇದ್ದೇ ಇರ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಒಂದ್ ವೇಳೆ ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರ್ ನಾವು ಮನೇಲಿ ತಗೊಂಡಿಲ್ಲ ಡೈಲಿ ಅಂದ್ರೂ, ಏನಾದ್ರು ಮಾರ್ಕೆಟ್ ಇಂದ ಏನಾದ್ರು ತಗೊಂಡ್ಬಂದ್ರೆ ಅಥವಾ ಕಿರಾಣಿ ಸ್ಟೋರ್ ಇಂದ ಏನಾದ್ರು ತಗೊಂಡ್ಬಂದ್ರೆ ಅವ್ರು ಅದ್ರಲ್ಲಿ ಹಾಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ. ಸೊ ಎಲ್ಲರ ಮನೇಲಿ ಏನಿರ್ತದೆ, ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರ್ ಅಂತ ಪೇಪರ್ ಇರುತ್ತೆ. ಓಕೆನಾ, ನಾನು ಎಲ್ಲರ ಮನೇಲಿ ಇರ್ತೀನಿ. ನಾನಂದ್ರೆ ಯಾರು, ನಾನಲ್ಲ, ಮತ್ತೆ ಪೇಪರ್. ಓಕೆ, ಪೇಪರ್ ಹೇಳ್ತಾರೆ, ನಾನು ಎಲ್ಲರ ಮನೇಲಿ ಇರ್ತೀನಿ. और पुस्तकें, okay, textbook or notebook, calendar. I saw calendar, so it is made of by only paper only. Then पत्रिकाएं, पत्र
न्यूज़पेपर एंड देन लेटर्स, ओके। और अखबार, अखबार मतलब क्या है कि अखबार मतलब नोट टेक्स्ट बुक, ओके। अखबार और क्या है कि वहाँ अखबार मतलब क्या न्यूज़पेपर भी होता है, न्यूज़पेपर सॉरी अखबार न्यूज़पेपर। डिब्बे, डिब्बे मतलब जो क्या है कि प्लास्टिक डिब्बे नहीं, जो हम स्वीट वगैरह लेते हैं ना, ಓಕೆ ಸ್ವೀಟ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋಗ್ರಿ ನೀವು ಅವ್ರು ಸ್ವೀಟ್ ಎಲ್ಲ ನಮ್ಗೆ ಎದ್ರಲ್ಲಿ ಹಾಕೊಡ್ತಾರೆ ಒಂದು ಕಾಗದದ ಡಬ್ಬದಲ್ಲಿ ಅಥವಾ ಕವರ್ಸ್ ಮಾಡಿರ್ತಾರೆ. ಮೆಡಿಕಲ್ ಶಾಪಿಗೆ ಹೋದ್ರೆ ಅವ್ರು ನಮಗೆಲ್ಲ ಟ್ಯಾಬ್ಲೆಟ್ ತರ ಒಂದು ಕವರ್ ಅಲ್ಲಿ ಹಾಕೊಡ್ತಾರೆ, ಅದು ಕೂಡ ಕಾಗದ ಹೌದಲ್ಲ. we will see a variety type of kagaz or color or type, but that is all what कागज only, paper only, okay. और डिब्बे आदि में मुझे क्या मैं क्या करती हूँ कि सब मेरे वजह से ही बना है, ऐसे बोल रहे हैं. मैं सबके जीवन का एक महत्वपूर्ण हिस्सा हूँ और बोल रहे हैं कि ನಾನು ಎಲ್ಲರ ಜೀವನದಲ್ಲಿ ಒಂದು महत्वपूर्ण हिस्सा मतलब पार्ट, मैं ಎಲ್ಲರ ಜೀವನದಲ್ಲಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಬೇಕೇ ಬೇಕು ನಾನು, ओके. मैं बाजार में अनेक रंगों और आकारों में उपलब्ध हूँ और कहता है कि जो बाजार में जो मार्केट में तरह तरह के कलर, कलर मतलब रंग मतलब कलर, ಬೇರೆ ಬೇರೆ ಕಲರ್ ಇರುತ್ತೆ ಅಥವಾ ಬೇರೆ ಬೇರೆ ಶೇಪ್ ಇರ್ತದೆ ಅಥವಾ ಬೇರೆ ಬೇರೆ आकार मतलब क्या है कि शेप, ओके. आपने देखा होगा, पेपर देखा होगा, नोटबुक देखा होगा, उसमें रंग बिरंगे नोटबुक रहते हैं, या पेपर की साइज भी एक बड़ा छोटा मीडियम साइज या टेक्स्ट बुक साइज आपने देखा है. तो वेरियस टाइप का, वेरियस कलर का, वेरियस क्या है कि चित्र विचित्र चित्र रहने वाला क्या मिलता है कि पेपर भी हम देखे हैं. तो वहाँ क्या कहते हैं कि बाजार में मैं सबको कलर कलर में या रंग बिरंगे रूप में मिलती हूँ. मेरे बिना सभी काम अधूरे हैं. और क्या कह रही है, मेरे बिना सभी काम अधूरे, अधूरे मीन्स half only. If I am is not there means you will not complete your work. If you have to complete your work means I wanted to what work with you or I wanted to be with you. ಇದೆಲ್ಲ ನಾವು ಯಾವುದೇ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಹೋಗಿ ನಮ್ಮ ಪೇಪರ್ ಬೇಕು ಆಲ್ಮೋಸ್ಟ್. ಇವಾಗ ನಾವು ಜಾಬ್ ಸೇರ್ಬೇಕಂದ್ರೂ ನೀವು ಮಾರ್ಕ್ಸ್ ಕಾರ್ಡ್ ಕೊಡಿ, ಅದು ಕೊಡಿ, ಇದು ಕೊಡಿ, ಸರ್ಟಿಫಿಕೇಟ್ ಕೊಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ಬೇಕು. ಸೊ ದಟ್ ಇಸ್ ಆಲ್ ಇನ್ ದ ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರ್ ಆರ್ ಇನ್ ದ ಪೇಪರ್ ಓನ್ಲಿ, ನಾಟ್ ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರ್, ಓಕೆ. ಇನ್ ದ ಪೇಪರ್, ಓಕೆ. ಇವಾಗ ನೀವೇ ನೋಡಿ ಪಾಸ್ ಆಗಿದ್ದೀರೋ ಫೇಲ್ ಆಗಿದ್ದೀರೋ ಹೆಂಗೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ? ನಿಮ್ಮ ಟೆಸ್ಟ್ ಪೇಪರ್ ನೋಡ್ತೀರಿ, ದಟ್ ಇಸ್ ಆಲ್ಸೋ ಪೇಪರ್. ನಿಮ್ಮ ಮಾರ್ಕ್ಸ್ ಕಾರ್ಡ್ ನೋಡ್ತೀರಿ, ದಟ್ ಇಸ್ ಆಲ್ಸೋ ಪೇಪರ್, ರೈಟ್. ಸೊ ವಾಟ್ ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ನಮ್ಗೆ ಎಲ್ಲಾ ವಿಷಯಗಳು ನಮ್ಗೇನು ತಿಳಿಲಿಕ್ಕೆ, ಗೊತ್ತಾಗಲಿಕ್ಕೆ, ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ನಮ್ಗೆ ಏನ್ ಬೇಕಂತೆ ಪೇಪರ್. ನಾನು ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ, ನಾನಂದ್ರೆ ನಾನಲ್ಲ, ಪೇಪರ್ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಂಡು ಪೇಪರ್ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದೆ. बच्चों की पढ़ाई से लेकर ऑफिस व्यापार आदि सभी काम मेरे बिना असंभव है. और क्या कर रहे हैं कि जो बच्चे की पढ़ाई से लेकर ಇಷ್ಟು ಸಣ್ಣ ಮಕ್ಕಳಿದ್ರು LKG UKG ಹಾಕಿದ್ರು ಅವ್ರಿಗೆ ನೋಟ್ಬುಕ್ ಬೇಕು, ಅವ್ರು ಬರಿಬೇಕು, ಅವ್ರು ಓದ್ಬೇಕು, ಅವ್ರು ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಮಾಡಬೇಕು, ಎಲ್ಲದಕ್ಕೂ ನೋಟ್ಬುಕ್ ಬೇಕು और कागज ಬೇಕು. ಒಂದು टेक्स्ट बुक ಅಲ್ಲಿ ಬರಿಬೇಕು, टेक्स्ट बुक ಅಲ್ಲೂ कागज ಬೇಕು, ಹೌದಾ. तो और उसको व्यापारी को, जो व्यापारी को क्या करना है कि सब कुछ लिखकर रखने के लिए कितना धान्य या पैसा लिया है ये सब कुछ लिखकर लेने के लिए या उस दिन का व्यापार के बारे में बताने के लिए उनको क्या चाहिए कि कागज भी चाहिए. वहाँ कागज बोल रहा है, कागज ಹೇಳ್ತಾ ಇದೆ ನಾನೊಂದು ಪೇಪರ್ ನಾನೆಲ್ಲರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇರ್ತೀನಿ, ನಾನೆಲ್ಲರಿಗೂ ಯೂಸ್. ಸೊ ಆಮೇಲೆ ಏನು ನಾನು ಏನ್ ಮಾಡ್ತೀನಿ, ಎಲ್ಲರ ಜೀವನದಲ್ಲಿ ಮಹತ್ವಪೂರ್ಣ ಪಾತ್ರ ವಹಿಸ್ತೀನಿ, ಹೌದಾ. ಜಸ್ಟ್ ದೊಡ್ಡವರಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಸಣ್ಣವ್ರಿಗೂ ನಾನು ಬೇಕು, ಅಥವಾ ಸಣ್ಣವರಷ್ಟೇ ಅಲ್ಲ ದೊಡ್ಡವ್ರಿಗೂ ನಾನು ಬೇಕು, ಎಲ್ಲದಕ್ಕೂ ಏನಾಗುತ್ತೆ ನನ್ನ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಇದೆ. ಸೊ ನಾವೇನ್ ಮಾಡ್ತೀವಿ, ಕಾಗಜ್, ಲೆಟರ್, ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರ್, ನೋಟ್ಬುಕ್, टेक्स्ट बुक या मैगजीन्स या लेटर्स और डब्बा, all thing what we will make in the paper only. so ಎಲ್ಲ ನನ್ನ ಬಗ್ಗೆ ಹೇಳ್ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. और यदि मैं ना हो तो मैं आपका काम भी असंभव है. ನಾನಿಲ್ಲದೆ ನಿಮ್ಮ ಕೆಲಸನೂ ಆಗುವುದಿಲ್ಲ. ಸೊ ನನ್ನ ಕೆಲಸ ಆಗಬೇಕಂದ್ರೆ ನಾನು ಇರಲೇಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. बच्चों क्या तुम्हें पता है कि पुराने जमाने में पढ़ने लिखने के लिए कागज की पुस्तकें और कापियां नहीं होती थी. और बोल रहे हैं कि जो अगले पुराने ಜಮಾನೆ ಅಂದ್ರೆ ಹಿಂದಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ರು, ಬರೀಲಿಕ್ಕೆ ಅಥವಾ ಓದಲಿಕ್ಕೆ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಪೇಪರ್ ಅಥವಾ ಪೇಪರ್ ಅನ್ನು ಬಳಸ್ತಿರಲಿಲ್ಲ, ಪೇಪರ್ ಅಲ್ಲಿ ಯಾರು ಕೂಡ ಬರಿತಾ ಇರಲಿಲ್ಲ, ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಾಯಿತು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ, ಹೌದಾ. ಹಿಂದಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ನೋಡಿರ್ಬೋದು, ಪೆನ್ನಿಂದ ಬರೆಸಿದ್ರ ಒಂದು ರಾಜ್ಯದಿಂದ ಇನ್ನೊಂದು ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಸಂದೇಶ ಕಳಿಸ್ಬೇಕಂದ್ರೆ, ಮೆಸೇಜ್ ಕಳಿಸ್ಬೇಕಂದ್ರೆ ಒಂದು ಏನ್ ಮಾಡ್ತಿದ್ರು, ಬಟ್ಟೆಯ ಏನು ಸರ್ಕ್ಯುಲೇಷನ್ ಮಾಡ್ತಿದ್ರು,
ಅದರಲ್ಲಿ ನವಿಲ್ಗುರಿ ಮತ್ತೆ ಇಂಕ್ ಅನ್ನು ಹಾಕಿ ಟಿಪ್ ಮಾಡಿ ಮತ್ತೆ ಬರೆಯೋದು, ಟಿಪ್ ಮಾಡಿ ಬರೆಯೋದು, ಆ ತರ ಮಾಡಿ ಅದನ್ನ ಸರ್ಕಲ್ ಮಾಡಿ ಕಳಿಸ್ತೇವೆ. ಹೌದಲ್ಲ? ಇವಾಗ ಏನ್ ಮಾಡ್ತೀವಿ ನಾವು, ಪೇಪರ್ ಅಲ್ಲಿ ಕೆಲವೊಬ್ರು ಲೆಟರ್ ಹಾಕ್ತಾರೆ ಅಥವಾ ಇಮೇಲ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಆ ಜೆರಾಕ್ಸ್ ಅದು ಪ್ರಿಂಟ್ ಕೂಡ ಪೇಪರ್, ಟೆಕ್ಸ್ಟ್ ಬುಕ್, ನೋಟ್ ಬುಕ್ ಎಲ್ಲಾದ್ರಲ್ಲೂ ನಾವು ನಮ್ಗೆ ಏನ್ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ವಿಷಯ ಅದನ್ನೆಲ್ಲ बुक ओपन ಮಾಡ್ಕೊಂಡು ನಾವು ತಿಳ್ಕೋಬಹುದು. ಹೌದಲ್ಲ? तो शिष्य गुरु से मौखिक शिक्षा प्राप्त करते थे और उसे कंठस्थ करते थे। ज्ञान का आदान प्रदान एक पीढ़ी से दूसरी पीढ़ी को तक मौखिक रूप से होता था। तो क्या क्या बोल रहे हैं कि जो पिछले जमाने में क्या करते थे कि जो बच्चे अपने गुरु के साथ पढ़ने के लिए आते थे ना, वहाँ मौखिक रूप से उनका क्या होता था कि शिक्षा प्राप्त होता था. मतलब ನಾನು ಟೀಚರ್ ಗುರುಗಳು ಹೇಳೋದು ಮಕ್ಕಳು ಅದನ್ನ ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ಳೋದು ಅಷ್ಟೇ, ಅದನ್ನೆಲ್ಲೂ ಬರಿತಾ ಇರಲಿಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಪೇಪರ್ ಎಲ್ಲ ಬರೀಬೇಕಂದ್ರೆ ಏನು ಇಲ್ಲ, ಪೆನ್ ಇಲ್ಲ, ಸೊ ಅವ್ರು ಯಾವುದನ್ನು ಬರಿತಾ ಇರಲಿಲ್ಲ, ಜಸ್ಟ್ ಆಲಿಸ್ಕೊಳ್ಳೋದು. ಅವ್ರು ಏನು ಟೀಚರ್ ಹೇಳ್ತಾರೆ ಅದು ಕರೆಕ್ಟಾಗಿ ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ಳೋದು ಅಷ್ಟೇ ಅವ್ರ ಕೆಲಸ ಇತ್ತು. ಅದನ್ನ ಇಂಪ್ಲಿಮೆಂಟ್ ಮಾಡೋದು, ರೂಲ್ಸ್ ಅನ್ನು ಫಾಲೋ ಮಾಡೋದು. तो अद्रेनो अदल अदोंदिनो वहाँ एक मौखिक रूप का शिक्षण है। जो बच्चों को क्या आता है या क्या नहीं आता है वहाँ पूछने से क्या होता था कि यहाँ निर्बंध हो जाता था, मतलब यारू ಕೇಳ್ತಾನೆ ಇರಲಿಲ್ಲ, शिक्षा प्राप्त करते थे और उसे कंठस्थ करते थे। और क्या हुआ था कि जो मौखिक रूप में है जो हमें कभी भी याद रहता है नहीं, मतलब ನಾವು ಏನಾದರೂ ಬರಿಬೇಕು ಓದಬೇಕು, ನಾವು ಏನಾದ್ರು ಬರೆದಿಟ್ರೆ ಅದು ನೋಡಿದ್ಮೇಲೆ ಓ ಈ ಕ್ವಶನ್ ದಿ ಆನ್ಸರ್ ಅಲ್ವಾ ಅಂತ 2 ಸಲ ನೋಡಿದ್ಮೇಲೆ ಓದ್ಕೋಬಹುದು. ಅದೇ ಇವಾಗ ನಿಮ್ಗೆಲ್ಲರಿಗೂ ನಾವು ಯು ಆರ್ ಆಲ್ ಇನ್ 6th ಸ್ಟ್ಯಾಂಡರ್ಡ್, ವಾಟ್ ಯು ಲರ್ನ್ ಇನ್ ದ ಕ್ಲಾಸ್ ಸೆಕೆಂಡ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡರ್ಡ್ ಏನೇನು ಕಲ್ತಿದ್ರಿ ನೆನಪಿದೆ ಯಾರಿಗಾದ್ರೂ? ನೋ, ನೆನಪಿರೋದಿಲ್ಲ. ಹೌದಲ್ಲ? ಅದನ್ನೇ ಒಂದು ಬುಕ್ ಅಲ್ಲಿ ನಾನು 2nd ಸ್ಟ್ಯಾಂಡರ್ಡ್ ಅಲ್ಲಿ ಇಂಗ್ಲಿಷ್ ಲೆಸನ್ ಫಸ್ಟ್ ಲೆಸನ್ ಇದನ್ನ ಕಲ್ತಿದ್ದೆ ಅಂತ ಬರೆದಿಟ್ಟಿದ್ರೆ आराम ನೀವು ಹೇಳ್ಬೋದು, ನೋಡಿ ಮೇಡಮ್ ನಾ ಇದನ್ನ ಬರೆದಿಟ್ಟಿದ್ದೆ ಅಂತ. ಹೌದಲ್ಲ? मतलब क्या है कि जो लिखित रूप में होता है जो उसे हमें क्या होता है कि हमेशा के लिए मिलता है, वही मौखिक रूप में होता है तो जब आपने कब बोला है उस समय ही एक ही बात, उसके बाद आपको वहाँ क्या नहीं मिलता है, साक्षी नहीं मिलता है या कुछ भी क्या भी उसके बारे में कुछ पता भी नहीं चलता है। ज्ञान का आदान प्रदान एक पीढ़ी से दूसरी पीढ़ी तक मौखिक रूप से होता है। धीरे धीरे मनुष्य के ज्ञान का विस्तार होता गया है। सब कुछ याद रख पाने की असंभव काम है ना? तो इस जमाने में सब कुछ याद रखने का असंभव है। ಎಲ್ಲ ನೆನ್ಪಿಟ್ಕೋಬಹುದು ನಾವು? ಇಲ್ಲ, ಕೆಲವೊಂದು ನಾವು ಬರೆದು ನೆನ್ಪಿಟ್ಕೋತೀವಿ. ಯಾಕೆ ಯಾವಾಗ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಇದೆ ಆವಾಗಷ್ಟೇ ಓದ್ಕೊಳ್ಳೋದನ್ನ ನಾವು ಏನ್ ಮಾಡ್ತೀವಿ, ರೀಕ್ಯಾಪ್ಚುಲೇಷನ್ ಮಾಡ್ಕೋತೀವಿ, ರೈಟ್? ಅದಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಏನು, ಯಾವುದೇ ವಿಚಾರಗಳನ್ನು ನಾವು ಏನ್ ಮಾಡಬಹುದು, ಆದಷ್ಟು ಕೇಳಿ ಅರ್ಥ ಮಾಡಬಹುದು. ಹೌದಾ? ಎಷ್ಟು ಕೇಳಿರ್ತೀವಲ್ಲ ಅಷ್ಟು ನಮ್ಗೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ಅರ್ಥ ಆಗುತ್ತೆ. ಸೊ ಕೇಳ್ಬೇಕಂದ್ರೆ ಓದ್ಬೇಕಂದ್ರೆ ನಾವು ಒಂದು ಪೇಪರ್ ಅಲ್ಲಿ ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರ್ ಒಂದು ನೋಟ್ಸ್ ಅಲ್ಲಿ ಬರ್ದು ಇಟ್ಕೊಂಡಿರಬೇಕು. then only we can read, we can listen and we can understand. okay? और क्या होता है कि वहाँ सब कुछ याद रखने के लिए नहीं होता है क्योंकि यहाँ असंभव है. ಎಲ್ಲ ನೆನಪಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಳ್ಳೋದು ಆಗುವುದಿಲ್ಲ. ನಾವು ಈಗ ಈ ಕ್ಲಾಸಲ್ಲಿ ಏನು ಕಲಿತಾ ಇದ್ದೀವಿ ಅದನ್ನ ನೆನ್ಪಿಟ್ಕೋಬಹುದು, ಬೇಸಿಕ್ ನೀಡ್ಸ್ ಅನ್ನು ನೆನ್ಪಿಟ್ಕೋಬಹುದು, ಎಲ್ಲಾನು ನೆನ್ಪಿಟ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಆಗುದಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಾವು ಬರವಣಿಗೆ ರೂಪದಲ್ಲಿ ಇಡಲೇಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಂಡು ಇವ್ರು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ಓಕೆ? ऋषियों ने उपदेश एवं साहित्य को सबसे पहले भोजपत्र पर लिखना आरंभ किया। प्राचीन साहित्य भोजपत्रों का ताड़पत्रों पर लिखा जाता था, वह मेरा प्रथम रूप था। तो क्या होता था कि पिछले जन्म में जो राजा थे या बच्चे लोग थे वो लोग क्या करते थे कि जब लोग वो भी बाहर गए थे, तो ಹಿಂದಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಯಾರು ಎಲ್ಲಾದ್ರೂ ಹೋಗಿದ್ರೆ ಅವ್ರು ಬಂದ್ಮೇಲೆ ಅವ್ರನ್ನ ವಿಷಯ ಹೇಳ್ಬೇಕು. ಇವಾಗಿನ ತರ ಫೋನ್ ಇತ್ತ, ಫೋನ್ ಮಾಡಿ ನಾನು ಇಲ್ಲೇ ಮಾರ್ಕೆಟಿಗೆ ಹೋಗ್ತೀನಿ, ನಾಳೆ ಬರ್ತೀನಿ ಅಂತ ನಾನು ಎಲ್ಲೋ ರಿಲೇಷನ್ ಮನೆಗೆ ಹೋಗ್ತೀನಿ, ಇವತ್ತು ಬರಕ್ ಆಗುದಿಲ್ಲ, ಅಥವಾ ನಾವು ಮೆಸೇಜ್ ಮಾಡಿ ಸೆಂಡ್ ಮಾಡೋ ಹಂಗಿದೇನಾ? ಇಲ್ಲ. ಸೊ ಅಂತ ಟೈಮಲ್ಲಿ ಕೂಡ ಏನ್ ಮಾಡ್ತಿದ್ವಿ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಲಿಖಿತ ರೂಪದಲ್ಲಿ ಇರೋದನ್ನ ಬರೆದಿಟ್ಕೊಂಡು ಅವ್ರಿಗೆ ಒಂದು ಪ್ರೂಫ್ ಏನ ಅವ್ರಿಗೆ ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೂ ಕೂಡ ಯೂಸ್ ಮಾಡ್ತಿದ್ರು. और एवं साहित्य को भी सबसे, और इससे क्या हुआ कि हमारा जो साहित्य है, जो लिखने का जो साहित्य है ना, वहाँ भी क्या हो जाता है कि ज्यादा हो जाता है. तो हम किस पर लिखते हैं? कागज पर लिखते हैं. तो कागज ही हमारा क्या कर रहा है अभी, जो हमारा शिक्षण ज्यादा कर रहा है. ಅದಲ್ಲ ಕಾಗದ ಶಿಕ್ಷಣ ಹೆಚ್ಚು ಕೊಡ್ತಾರೆ. ಶಿಕ್ಷಣ ಅಂದ್ರೆ ಬರೀ ನಿಮ್ದೇನೋ ಇವು ಪಾಠ ಮಾಡ್ತೀವಲ್ಲ ಅದೊಂದೇ ಶಿಕ್ಷಣ ಅಲ್ಲ. ಓಕೆ, ವಾಟ್ ವಿ ಲರ್ನ್ಡ್ ಅಬೌಟ್ ಎನಿಥಿಂಗ್,
ನಮ್ಗೆ ಏನು ಗೊತ್ತಿಲ್ಲದ ವಿಷಯವನ್ನು ಕಲಿತೀವಿ ಅದನ್ನ ನಾವು ಶಿಕ್ಷಣ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಓಕೆ, ಅಂಡರ್ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ಹಿಯರ್. ಸೊ टिल हियर आई विल कंप्लीट. प्राचीन साहित्य भोजपत्रों और तड़पत्रों पर लिखा जाता था, वह मेरा प्रथम रूप था. तो पिछले में क्या करते थे कि प्राचीन काल में भोजपत्र मतलब जो क्या है कि एक मैंने बताया था ना कपड़े वाला पत्र, और नहीं तो ताड़पत्रों पर मतलब जो प्लास्टिक जैसे होता उसके ऊपर या डब्बा के ऊपर ऐसा लिखकर बेचते थे. तो कोई भी वहाँ कागज का उपयोग नहीं करते थे. तो अभी क्या हो गया है कि सब लोग कागज का उपयोग कर रहे हैं. ठीक है, तो मतलब क्या हुआ, इसका महत्व बहुत है. तो पिछले जमाने से हम लोग क्या कर रहे हैं कि कागज को यूज करते आ रहे हैं, मतलब जो क्या है कि उसका महत्वपूर्ण है. तो इसके बारे में हम क्या करेंगे कि अगली क्लास में देखेंगे. ओके, so and one more information, in the next week you have a 2 days holiday, no? So today 2 days holiday when Monday, Tuesday, when 1 week we will send you a PDF file. So for that purpose Monday, Tuesday you have a holiday, means in school also it will not run. Okay, 2 days because of Dasahara festival. Okay, Saturday, Sunday, Monday. Okay, Tuesday onwards so you will get a PDF. Tuesday only one day you will get a video, and Thursday, Wednesday, Thursday and Saturday 3 days you will get a PDF file. For that sake, afterwards I will complete this lesson. Before only I am sending a PDF file of lesson number 6. Okay, in the next class I will send you PDF file of lesson number 6. Remaining part now I will teach in the next class. Okay, after festival when you will got a Hindi class now, in that I will teach you. ಅರ್ಥ ಆಯ್ತಲ್ಲ? ಸೊ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಇಂದ ನಿಮಗೆ ರಜೆ ಇರೋದ್ರಿಂದ ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ವಿ, PDF ಅನ್ನ ಕಳಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಸೊ ಈ ಲೆಸನ್ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗಿಲ್ಲ, ಇನ್ನೊಂದು ಕೂಡ ಇನ್ನ 2-3 ಪ್ಯಾರಾ ಇದೆ. ಸೊ ಅದನ್ನ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಕ್ಲಾಸಲ್ಲಿ ನಿಮ್ಗೆ ಯಾವಾಗ ಕಳಿಸ್ತೀನಲ್ಲ, ಇದು ವಿಡಿಯೋ ಕ್ಲಾಸ್ ಯಾವಾಗ ಇರ್ತದಲ್ಲ ಅವಾಗ ತಗೋತೀನಿ. ಅದಕ್ಕಿಂತ ಬಿಫೋರ್ ನೆಕ್ಸ್ಟ್ ವೀಕಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಕ್ಲಾಸ್ ಇದೆಯಲ್ಲ ಅವಾಗ ಈ ಲೆಸನ್ನ PDF ಫೈಲ್ ಅನ್ನ ಕಳಿಸಿರ್ತೀನಿ. ಸೊ ಯು ಹ್ಯಾವ್ ಟು ಕಂಪ್ಲೀಟ್ ದಟ್ PDF ಫೈಲ್ ಇನ್ ಯೋರ್ CW ಬುಕ್. ಲೆಸನ್ ಆಗೋಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆನೆ ಕಳಿಸ್ತಾರೆ ಅನ್ಬೇಡ್ರಿ, ಕಂಟಿನ್ಯೂ ಲೆಸನ್ ಅನ್ನ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಮಾಡ್ತೀನಿ ನಾನು. ಓಕೆ, so understood everyone? Thank you.